देवी नर्मदे गतं तदैव मे भयं पदं भुविष्ठितं यदा मृत्युंजसूनुशौनकासुरारिसे सर्वदा पालोदला मंदिराच्या समोरच आम्ही राहिलो. बालकची धर्मशाळा समोरच आहे. दारात आलं की समोर दत्ताचं दर्शन. रात्री स्वेटर घालून झोपवलं होतं देवाला. आता सकाळी पंचा घातलाय. हळूहळू गुलाबी छटा. मैयाचा किनारा. आम्हाला टाटा करायला मोर आलाय. ये जवळ ये जवळ ये. अजून असतील हे बे इकडे पण हवा इकडे पण छान. पुढे पुढे घराच्या पुढे गेला. हा घेते घेते. वाटेमध्ये एक शिव मंदिर लागलं. त्याच्या दर्शनाला आलो आम्ही. नर्मदे हर. ओम नमः शिवाय. फ्लॉवरची पानं केवढी फ्रेश दिसतात आणि सूर्यप्रकाशामध्ये मस्त चमकतात. वेगळी वेगळी लावली. तिकडे भुईमूग लावलाय, पलीकडे वेलभाज्या, त्याच्या पलीकडे केळी, इकडे ऊस, कापूस. चालू आहे आमचा प्रवास.
हे वेल असे वर बांधून ठेवतात. साडेसहा किलोमीटर चालून झाले सकाळपासून. केळ्यांच्या घडांना नजर लागू नये म्हणून किंवा पक्षी प्राणी काही नुकसान करू नयेत म्हणून असं निळं झाकण लावून ठेवतात. अजून 1 किलोमीटरनी एक शेत येईल जिथे आणि विश्रांती घेऊ थोडा वेळ. तशी रस्त्याने चालूच असते. एखादा बाग किंवा कट्टा दिसल्यावर परिक्रमावासींसाठी असं मध्ये मध्ये सोय केलेलीच असते क्षणभर विश्रांतीसाठी. केळीच्या बागेमधल्या एक मोठ्या झाडाला केळीचा घड येतो आणि ते काढून झाल्यानंतर ते मोठं झाड तोडून टाकलं जातं आणि त्याच्या कडेलाही छोटी छोटी पिल्लं असतात. ही झाडं काढून टाकलीत, जाळून टाकलीत. इकडं ऊस. नर्मदे हार. इकडे कांद्याची पात लावली आहे आणि पलीकडे दोरे बांधलेत म्हणजे टोमॅटोची झाडं लावलीत. ते पण वजनाने झुकतात म्हणून त्यांना बांधून ठेवलेलं असतं. श्री रामेश्वर महादेव मंदिर. श्री रामेश्वर महादेव. स्वयंभू शिवलिंग आहे. खूप सुंदर. याला म्हणतात पाण्याची समृद्धी. धो धो वाहते पाणी. साला चाललं. दोन्ही बाजूनी ऊसच आहे. मग या किनाऱ्यावर भरपूर पाणी उपलब्ध आहे. सर्व प्रकारची पिकं व्यवस्थित येतात. त्यामुळे त्यांची 2 घास परिक्रमावासींना खायला घालण्याची प्रवृत्ती आहे. पण शूलपाणीच्या जंगलांमध्ये तिथे त्यांच्याकडे काही नसून सुद्धा ते ज्या पद्धतीने आपल्याला खायला घालायचे ते जास्त कौतुकास्पद आहे. नंतर रामचंद्रदास महाराजांचं अन्नक्षेत्र आहे. जगन्नाथ मंदिर आणि कुंभेश्वर महादेव मंदिर आहे तिथे. नर्मदे हार. लाल वावड धाम. जगन्नाथ मंदिर. जगन्नाथपुरीचं जे आहे जगन्नाथ मंदिर तसं आहे सेम. खूप छान. कुंभेश्वर महादेव मंदिर.
ओम नमः शिवाय. ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव मृत्योर्मुक्षीयमामृता. झगड्यामाडीच्या आश्रमामध्ये येऊन पोचलो. मोठा आहे आश्रम. मैयाचा किनारा पण दिसतोय. रामधून चालू आहे. इकडे मैयाचा किनारा. खरं तर रात्री राहण्यासाठी खूपच छान जागा आहे. एकदमच छान मैया दिसतीये. पण आत्ता आम्ही दुपारच्या भोजन प्रसादीसाठी पोचलोय. भरपूर रुंद पात्र. आणि तिकडे चाललंय वाळू काढणं. समुद्राच्या खाडीसारखं विशाल पात्र आहे. स्नानाला अगदी योग्य जागा आहे खरं तर. आत्ता आम्ही झगडियापासून निघालो. सरळ रस्ता होता नर्मदा परिक्रमा मार्ग. आम्ही आपली मुंडी खाली घालून चालतोय. ऊन होतो. इतक्यात आम्हाला हाक आली नर्मदे हर. ओय ओय करून. आम्हाला कळलं काहीतरी म्हणतायत म्हणून आम्ही त्यांच्याकडे गेलो. इधर आ जाओ. त्यांच्याकडे गेल्यावर त्यांनी आम्हाला हा छोटा रस्ता सांगितला. मोठ्या रस्त्याने गेलं तर तुम्हाला मोठा राऊंड पडेल 8 किलोमीटर. आणि इथून गेला तर तुम्हाला 3 किलोमीटर कमी पडेल. आणि पुढचं पण सांगितलं. गुमानदेवला नुसतंच मारुतीचं मंदिर आहे, बाकी काही नाही. तिकडे जाऊ नका. उजडियापासून काहीतरी गाव सांगितलं, तिकडे जा, तुम्हाला खूप कमी अंतर पडेल. अशी मैया मदत करत असते कोणाच्या ना कोणाच्या तरी रूपाने. आपल्या काय नशिबामध्ये असतं त्याप्रमाणे आपल्याला मिळत असतं किंवा आपल्याला भोगावं लागतं. आम्ही आराम करत असताना तरुण मुलं 2-3 आली. म्हटलं तुम्ही तिथूनच आलात आमच्या इथून, म्हणजे आम्ही प्रतापी महाराजांच्या इथून जे आलो तिथूनच आला, तो तुम्हाला एवढा वेळ का लागला? आम्ही 12:30ला पोचलो, तुम्ही 2 वाजता. ते म्हटले आम्हाला मैयाने असा फेरा चकवा लावला म्हणे. आम्ही खूप फिरून आलो आहे. म्हणजे मैया अशी काय गमती करत असते. कुणाला शॉर्टकट दाखवेल तर कुणाला फेरे लावेल, चकवा लावेल. ह्याच्यामधनं आपल्या आयुष्यातले जे काय भोगायचे असतात ते भोगलं जातात. कुणाला मेवा मिळतो, कुणाला सजा मिळते. मैयाला हीच रिक्वेस्ट असते की आम्हाला योग्य मार्गदर्शन होऊ दे, योग्य ठिकाणी योग्य माणसं भेटू देत आणि आम्हाला मार्गदर्शन चांगलं होऊ दे. चांगल्या तीर्थांची दर्शनं होऊन देत, चांगल्या संतांची दर्शनं होऊन देत. आता आला की नाही शॉर्टकटनी मार्ग, नर्मदा परिक्रमा मार्ग. किती शॉर्टमध्ये आलो आम्ही, नाहीतर एवढा मोठा फेरा पडला असता. ते जे बाबा आहेत ते म्हणाले आम्ही सगळ्यांनाच असं सांगतो इथे बसून, म्हणजे किती नशीबवान. आम्ही त्यांचा आवाज ऐकला आणि आम्ही त्यांना काय म्हणतात ते बघितलं. नादामध्ये गेलो असतो पुढे तर काय मग पडला असता फेरा. अशी गमती असतात नर्मदा परिक्रमेमध्ये. वांग्यांची शेतं लावली आहेत, त्यात तण उगवलेले काढतात त्या बायका. इकडे पण तेच आहे. वांगी मधले तण पूर्ण काढल्यामुळे अगदी काळाभोर दिसतंय. दुधेश्वर महादेव आहे, रिनोव्हेशन केलं आहे, पण लिंग प्राचीन आहे. या ठिकाणी रानामध्ये जेव्हा गाय चरायची तेव्हा या ठिकाणी शिवलिंगावर दूध टाकायचे, म्हणजे दूध तिचं पानास लावायचा. त्याचा इथे भोगसुद्धा आहे.
या ठिकाणी तिची धार व्हायची पाणी साठल्यातनं. त्याच्यामुळे या पिंडीला दुधेश्वर महादेव असं म्हणतात. ओरिजिनल शिवलिंग म्हणजे बनवलेलं नाही आहे. आणि युनिक पण म्हणता येईल की त्याच्यामध्ये असं गाईचं दूध पडून 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 खड्डा पण झालेला आहे. दुधेश्वर शिवलिंग. मूळ वडाचं झाड आहे ते जरा वठलंय, पण निसर्ग कसा बॅलन्स करतो त्या पारंब्यांनी त्याला बरोबर टेकू दिलाय आणि उभा आहे ते मग वडाचं झाड. हे लांब जे दिसतंय पांढऱ्या रंगाचं मंदिर अनर्केश्वर महादेव. या ठिकाणी यमराजाने तपस्या केली होती. आणि हे जे पिवळं मंदिर दिसतंय हे मारुतीचं मंदिर आहे 800 वर्षापूर्वीचं. आता आम्ही शॉर्टकटने आल्यामुळे तिकडे जाऊ शकलो नाही. इकडच्या बाजूने रस्ता नव्हता त्या मंदिरांना. मोर आलाय. आपल्याकडे कोंबड्या येतात तसा मोर आलाय रस्त्यावर जंगलात ना. उडाला उडाला उडाला. तोच मोर आता इथून बाहेर आलाय. वाघेश्वर महादेव या ठिकाणी वाघ यायचा म्हणून आत्ता पण येतो म्हणे, त्यामुळे त्याला वाघेश्वर महादेव असं नाव दिलं. तोरण किती छान केलंय, राम राम लिहून. सगळे स्वयंभू शिवलिंग असतात. छोट्याशा टेकडीवरती हे मंदिर आहे. आम्ही तिकडे त्या मंदिरात गेलो होतो वाघरेश्वर. तिथून चालत चालत गोलवळून या टेकडीवर चढलो. इकडे आहे वाघरेश्वर सर्पेश्वर महादेव. सर्पेश्वर म्हणजे साप येत असणार, तिकडे वाघ येत होता तसं इकडे साप येत असणार, असं काहीतरी असेल. पण विचारू, स्थानधारी अजून कोणी नाही आहेत, ते आले की विचारू. खूप छान शिवपिंडी आहे, उंचच्या उंच, खूपच छान आहे. इकडे श्रीराम मंदिर, लड्डू गोपाल पण आहेत. आणि इकडे छानसे हनुमानाची छान मूर्ती, खूप छान त्याचं पेंटिंग केलंय. आणि इथे समाधीस्थळ जगन्नाथ बापू. त्यांचा पण सुंदर पुतळा आहे. आज आमचा इथे मुक्काम करण्याचा विचार आहे. अजून स्थानधारी आले नाहीत, पण ते काय नाही म्हणणार नाहीत, कारण 5 वाजलेत आता. हे महाराज जे शेतात काम करत आहेत तेच असणार आहे तिथले स्थानधारी.
ते गौशाला आहे, त्यामुळे गौशाला गायींसाठी खायला. खूप लोक जमलेत.